दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सध्या सुरू आहे आणि या निवडणुकीसाठी म्हणून निवडणूक कार्यालयानं, जिल्हा निवडणूक कार्यालयाने पंढरपूर तालुक्यामध्ये उमेश परिचारक यांच्या नेतृत्वाखाली जी पंढरपूर मंगळवेढा स्थानिक विकास आघाडी आहे, त्या आघाडीकरता म्हणून कब्बशी हे चिन्ह आरक्षित ठेवलं आहे. मात्र याच वेळी हे चिन्ह मागणी करणाऱ्या 5 आघाड्यांची जिल्ह्यामध्ये ज्या विविध तालुक्यांमध्ये 5 आघाड्या काम करतायत, त्यांची मागणी ही फेटाळलेली आहे. यामध्ये भगीरथ भालके यांच्या पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा सुद्धा समावेश आहे. सांगोला तालुका स्थानिक विकास आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर, करमाळा तालुका विकास आघाडी आणि शेतकरी आघाडी सांगोला यांच्या वतीने सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या निवडणुकीकरता कब्बशी हे चिन्ह मिळावं म्हणून अर्ज करण्यात आले होते. स्थानिक आघाडींना चिन्ह आरक्षित करताना मागील त्यांनी निवडणूक ज्या लढल्या आहेत मागच्या, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकूण सदस्यांपैकी म्हणजे 68 पैकी किमान 3.4 सदस्य म्हणजे 3 सदस्य निवडून येणं हे बंधनकारक असतं. पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीनं मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 3 सदस्य त्यांचे निवडून आले होते. त्यामुळं यंदाच्या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीसाठी पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीने जी मागणी केली होती कब्बशी या चिन्हाची, ही मागणी त्यांची मान्य करण्यात आलेली आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे बंधू उमेश परिचारक हे आघाडीचे अध्यक्ष आहेत आणि यामुळं आता अन्य ज्या 4 आघाड्यांनी मागणी केली होती त्यांची मागणी मान्य करण्यात आलेली नाहीये. तीर्थक्षेत्र विकास आघाडी जी भगीरथ भालके यांची आहे, त्यांनाही मागच्या निवडणुकीमध्ये उमेदवार विजयी करता आले नव्हते. त्यामुळं हे चिन्ह जे आहे कब्बशी चिन्ह हे परिचारक यांच्या पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी करता आरक्षित ठेवण्यात आलेलं आहे आणि याकरता म्हणून त्यांनी अगोदरच म्हणजे 14 जानेवारी रोजीच पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीनं जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज केला होता आणि या कब्बशी हे चिन्ह आपल्याकरता आरक्षित ठेवावं अशी मागणी केली होती. यामुळं या पंढरपूर मंगळवेढा विकास जी आघाडी आहे ती पंढरपूर आणि मंगळवेढा भागामध्ये कदाचित भाजप बरोबर युती करून काही जागा आपल्या पदरात पाडून घेईल. कारण ही आघाडी सुद्धा टिकली पाहिजे. या आघाडींना पुढच्या निवडणुका लढवण्याकरता अगोदरच त्यांना काही निवडणुका किंवा काही मतं घेणं हे बंधनकारक असतं. काही जागा त्यांच्या निवडून येणं हे गरजेचं असतं. त्यामुळं ज्या पद्धतीनं मागच्या वेळी भाजप आणि पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीने निवडणूक लढवली, तशीच शक्यता यंदाही दिसते. परिचारक गट काही उमेदवार हे कब्बशी चिन्हावर आपल्या आघाडीकडनं उभा करू शकतो. पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा 4 उमेदवार भाजप बरोबर हे पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी होते आणि 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यामुळं निवडणूक कार्यालयानं परिचारक यांची मागणी मान्य केली आहे, तर भालकेंसह जे अन्य 4 आघाड्या आहेत त्यांची मागणी कब्बशी चिन्हाची फेटाळलेली आहे.